हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ज्या कारणासाठी आपण गावी आलेलो आपल्या शिमग्यासाठी, तर आपण आता आपली पालखी सजवायला जाते बाजूच्या वाडीत, खोतवाडीत, जिथे आपली पालखी सजणार आणि मग त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येणार. तर आता तुम्ही बघू शकता की आपण ऑलमोस्ट पोचले आणि ते घर आपल्याला दिसतंय. तर चला, तर हे काही सामान आहे आपल्या देवीला सजवायला, जे तुम्ही बघू शकता. आता एक केमिकल आणले ज्याच्याने ह्या कालक्या देवीला साफ करतात. सो तुम्ही आता ते बघू शकता. तर आता पालखीच्या खाली गाडी ठेवत आहेत, ज्याच्यावर आता सगळं येईल. तर आता हे दोन काका देवीला वरूनच साडी नेसवत आहेत, कारण की नंतर एक काकी येऊन देवीला प्रॉपरली साडी नेसवणार आहेत. ते गाडी ठेवून झाली आहे, तुम्ही बघितलं. आणि आता देवीला इथे वरूनच ठेवणार आहेत, की नंतर साडी वगैरे घालून झाल्यानंतर तिला हुकअप करणार आहेत. नाही, मी नाही पित. तर आता त्या काकी आल्या ज्या देवीला साडी नेसवणार आहेत. आता आपल्या दोन्ही देवींच्या पालख्या सजवून रेडी आहेत आणि मी फक्त बघायला आलेलो की कशी सजवतात. पण ह्या लोकांनी तर मला पालखी उचलण्याचा मानच दिला.
ते तुला काय सांगायचं भरून ठेवले. बरोबर आहे. पालखी कधी माहिती आहे म्हणून मी इकडे आले. इथला हा बंद करत उजेड लावता दिलीप थोडे पालख्या गेलाय.